नमस्कार, सांगावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज। दळवीनगर चिंचवड पुणे येथील घटना आहे। एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेची केली आर्थिक फसवणूक। आरोपीने शादी.com ॲपवरून फिर्यादी यांच्याशी ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणासाठी पैशाची मागणी करून ICICI बँकेतून प्री अप्रूव्हल लोन, ओव्हरड्राफ्ट सॅलरी लोन व नावी या ॲपमधून ऑनलाईन लोन घेण्यास भाग पाडून त्यांनी सगळे हप्ते भरण्याची जबाबदारी घेऊन सुद्धा त्यांनी हप्ते न भरता तसेच ते परत न करता एकूण 31,20,257 रुपयांची फसवणूक केली आहे। या संदर्भात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 36 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे हे आरोपी आहेत अशी पोलिसांनी माहिती दिली। प्रेमलोक पार्क चिंचवड पुणे येथील घटना। डंपर चालकाने अपघात करून एका लहान मुलाला केलं गंभीर जखमी। फिर्यादीचा मुलगा फारुख शकील तांबोळी वय वर्ष 15 हा त्याच्या शाळेतून सायकलवरून घरी जात असताना दुपारी 12:15च्या सुमारास मिक्सर डंपर चालक आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन हे वाहतुकीच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाहन चालवताना त्याच्या समोरील सायकल स्वारास धडक देऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असताना सुद्धा चालकाने फिर्यादीच्या मुलाच्या सायकलला पाठीमागून जोरात धडक देऊन डंपरचे चाक फिर्यादीच्या मुलाच्या पोटावरून घालून त्यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे। या संदर्भात भारतीय न्याय संहिता 105(281), मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। निवृत्ती उद्धव गिरी वय 39 वर्ष या आरोपीला अटक केली आहे। या संदर्भात शकील आदम तांबोळी वय 45 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे। ताथोडे पुणे येथील घटना। एका टोळीने केले एका व्यक्तीस फावड्याने मारून गंभीर जखमी। लेबर कॅम्पमध्ये कॅम्प बॉस म्हणून काम करणारा सुरेश चव्हाण वय 28 वर्ष व सुजय शिंदे हे बांधकाम साईटवर भांडण करणाऱ्या लेबर यांना लेबर कॅम्प सोडून जाण्यास सांगण्याकरिता गेले असताना त्या ठिकाणी असणारे आरोपी नंबर 1 ते 4 आरोपींची नावे पुढे सांगितली जातील। त्या ठिकाणी असलेले आरोपी यांनी सुरेश चव्हाण यास फावड्याने मारहाण केली। त्याच्या उजव्या बाजूचे नाक कापून उजव्या बाजूचे बोट कापून जबडा आतून फाडून गंभीर जखमी केलेला आहे। या संदर्भात भारतीय न्याय संहिता 118(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। दीपक रॉय, अब्दुल करीम, मोहम्मद सलीम, जावेद अहमद सर्व वय अंदाजे 30 ते 35 वर्ष हे आरोपी क्रमांक 1 ते 3 या आरोपींना अटक केलेली आहे। या संदर्भात अभिजित अशोक मिसाळ वय 36 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे। चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील घटना। एका व्यक्तीने आपल्याच भावाला केले गंभीर जखमी। आरोपी हा फिर्यादीचा मोठा भाव असून आरोपी हा फिर्यादी व घरातील इतर लोकांना भूक लागली म्हणून पोहे बनवण्यासाठी कांदा कापत होते। यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्यात कोणतेही काम करत नाही व दारू पितो या कारणावरून दोघात वाद झाला व त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात हातातील कांदा कापायचा चाकू घेऊन फिर्यादी यांच्या डाव्या बरगडीला मारून जखमी केले। या संदर्भात भारतीय न्याय संहिता 118(1) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। किशोर माणिक सावंत वय 30 वर्ष या आरोपीवर BNS 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे। दयानंद माणिक सावंत वय 25 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे। ताथोडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा केला पंजा फ्रॅक्चर। फिर्यादी हे सायकलवरून सायकलिंग करीत जात असताना रोडच्या कडेला थांबलेल्या सुझुकी कार मधील चालकाने पाठीमागे न पाहता हायगेने कारचा पुढील बाजूच असलेला दरवाजा उघडल्याने फिर्यादीच्या सायकलला लागल्याने अपघात होऊन अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायास मार लागून उजव्या पायाचा पंजा फ्रॅक्चर केलेला आहे। या संदर्भात कलम 125(a), 125(b), 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। अज्ञात इसम 30 ते 35 वर्षाचा आरोपी आहे। गणेश केरप्पा निर्मल वय 40 वर्ष यांनी या संदर्भात फिर्याद दिलेली आहे। गणेशनगर तळवडे पुणे येथील घटना। बेकायदेशीर अंमली पदार्थ आले आढळून आरोपीने त्याच्या ताब्यातील एकूण 8,32,300 रुपये किमतीचा 446 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्री करताना कब्जात बाळगला असताना एक विवो कंपनीचा मोबाईल, एक बलेनो कार यांच्यासह मिळून आला। त्याच्याजवळ मिळून आलेला गांजा हा त्याने कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्याने सदर गांजा हा आरोपी क्रमांक 2 याच्याकडून विक्री करता आणल्याचे सांगितले। यामध्ये आरोपी क्रमांक 2 आहे। या संदर्भात कलम 8(क), 20(ब), 2(अ), 29 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। राजेंद्र सुरेश पवार व बळीराम मोहिते या 2 आरोपींना अटक केलेली आहे अशी पोलिसांनी माहिती दिली आहे। या संदर्भात प्रतीक संभाजी कवडे पोलीस सिपाही यांनी फिर्याद दिलेली आहे। या होत्या पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज। पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।